नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार 29 डिसेंबर रोजी सकाळी सातपूर विभागीय कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दीमुळे सातपूर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 11 या चारही प्रभागातील अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आणि किती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, सर्व कोर कमिटी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इच्छुक उमेदवार म्हणून दिनकर पाटील, अमोल पाटील, कालिका पाटील, भारतीताई भुमरे आणि संगीताताई घोटेकर असे आम्ही सर्वांनी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचे आज या ठिकाणी अर्ज भरलेले आहे। आणि पॅनल 4 सदस्याचे 5 नाही, सर्व प्रभाग क्रमांक 9 मधूनच आम्ही अर्ज भरलेले आहे। तुम्ही कुठल्या प्रभागातून? प्रभाग क्रमांक 9 भारतीताई त्यांचा आत्ता अ मधून भरला, माझा एक ओबीसी मधून भरला, एक सर्वसाधारणमधून पण ड मधून पण भरलेला, अमोलचा तसाच ओबीसी आणि ड आणि ओबीसी महिला आपल्या काही सर्वसाधारण महिला संगीताताई बाळासाहेब घोटेकर असे अर्ज भरले। भाजपकडून या ठिकाणी नगरसेवक म्हणून परिवार आहे आणि ते सर्व आमच्या कुटुंबावर विश्वास करतात, विश्वास आहे, तसं काहीच आव्हान नाही आहे आणि आम्ही 100% नाही 1000% पॅनल आमचा विजय होणार। काल आपण भावना झालेला होता, म्हणजे अगदी बोलताना हळू आलो होता, नेमकं काय तो जेव्हा जो प्रसंग असतो त्यावेळेस त्या घटना घडत असतात आणि त्यावेळेस तो समोर तो प्रसंग असतो तेव्हा त्या अनुषंगाने मला अश्रू आले। अण्णा पण भाजपकडून 3 तिकीट मिळतील काय का घरामध्ये असं वाटतंय का? ते श्रेष्ठी ठरवतील। तुमचं बोलणं आलं? बोलणं झाल्यावरच फॉर्म भरला। अण्णा मनसेमध्ये होते तेव्हा आनंदी होतात का कसं? आता खूप आनंदी। खरं तर मागील 25 वर्षापासून शिवसेना पक्षामध्ये 30 वर्षापासून काम करत आहोत। काम करत असताना कधी राजकारणामध्ये असं वाटलं नव्हतं। समाजकारणाच्या माध्यमातून काम करता करता लोक जोडत गेलो आणि प्रामाणिकपणा, निष्ठा आणि लोकांची सेवा याचा आज एक चीज झालेला आहे। गेल्या 15 वर्षापासून नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण घेऊन त्या ठिकाणी आम्ही निवडून जात आहोत आणि जे नागरिक विश्वास टाकतात त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी जे शक्य असेल, नागरिकांना सोबत घेऊन विकास कामांच्या बाबतीत असेल, सुखदुःखात असेल, जे शक्य असेल एक लोकप्रतिनिधी नाते ते काम आम्ही प्रामाणिकपणे करतो आणि म्हणून आज एवढा या रॅलीला प्रचंड एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद, स्वयंस्फूर्त लोक त्या ठिकाणी आलेले आहेत। ही विजयाची नांदी आहे। शिवसेनेला मानणारा हा मतदार आहे। हा प्रभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि हाच बालेकिल्ला 2017 साली शिवसेनेचे 4ही उमेदवार कुठली युती नसताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी केली आणि निवडूनही आलो। नाशिक मधला एक प्रभाग होता, 4ही नगरसेवक शिवसेनेचे होते आणि त्या एकमताने, एकजुटीने, एका विचारधारेने त्या ठिकाणी काम करणं, विकास करणं आम्हाला त्या ठिकाणी शक्य झालं। समाजकारणामध्ये मतदारांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या काही प्रमाणात आम्ही पूर्ण करू शकलो आणि म्हणूनच आज स्वयंस्फूर्ती एवढी झाली ती निघालेली आहे। उमेदवार कोण आहे? ते बघा, शिवसेना पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे। शिवसेनेमध्ये आदेश चालतो। आज या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक आहेत आणि इच्छुक जरी आज मागच्या वेळेस अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते। शेवटी हा शिवसेनेचा विचारधारेचा शिवसैनिक आहे, आदेशाला पाळणारा शिवसैनिक आहे। आजपर्यंत कोणाला युनिफॉर्म त्या ठिकाणी आमच्या असं कोणाला दिलेलं नाही। शेवटी पक्षाचे प्रमुख जे आहेत, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, हे ठरवतील आणि त्यांच्या पद्धतीने निकष लावून त्या ठिकाणी आम्हाला कोणालाही उमेदवार देतील। कोणालाही उमेदवार दिल्यानंतर त्या ठिकाणी इतर उमेदवार जे इच्छुक आहेत ते सगळे त्या पॅनलचा प्रचार करतात। ही शिवसेनेची प्रभाग क्रमांक 8ची नांदी आहे। आता मी स्वतः आहे, कविता गायकवाड आहे, लासुरेताई
मनीषाताई लासुरे आहेत, कटारे ताई आहेत, आमच्या गांगोडे ताई आहेत, आमच्या अजून कैलास जाधव यांच्या सौभाग्यवती आहेत, सुचिता जाधव, असे अनेक नयनाताई गांगोडे आहेत, विष्णुपंत रेडके आहेत, असे सगळे उमेदवार आहेत. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जे काम केलेले आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कामाच्या जोरावरती या सातपूर विभागामध्ये सर्वाधिक जास्त नगरसेवक हे शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून येतील. किमान 16 ते 17 नगरसेवक आज नितीश या ठिकाणी विजयाच्या नांदी त्यांची म्हटली तर वावगं ठरणार नाही. ताकदीने, यांच्या बळाने, यांच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी 30 वर्षानंतर शिवसेनेचा भगवा त्या नगर परिषदेवर फडकलेला आहे. आणि तोच भगवा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक नाशिक महानगरपालिकेच्या दिशेने निघालेलो आहोत. पक्षांनी उमेदवार त्यांना सक्षम वाटतील ते पक्ष देतील. माझा तसाच विचार आहे, जर पक्षाने दिलं तर आपण लढायचं, नाहीतर थांबून घ्यायचं. जे पक्ष उमेदवार देतील त्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा द्यायचा. त्या भागातल्या लोकांना जो अशोकनगरच्या 100 फुटी रोडला जावं लागतं, गर्दी, कंटेनर वगैरे सगळं मागे बोललेलो आहे, तो बाह्य वळण रस्ता जर झाला, गर्दी ती कमी होऊन जाईल. खऱ्या अर्थानं बघितलं तर मी उबाटाचा माजी नगरसेवक असून प्रभाग क्रमांक 10 मध्ये विश्वास आप्पाला जर भाजपनं तिकीट दिलं तर विश्वास आप्पासारखं एवढं जनमत आणि मतदार हे एका बी उमेदवाराच्या पाठीमागं नाहीये. आणि भाजपला माझी विनंती आहे, विश्वास आप्पा नागरे यांना उमेदवारी जाहीर करावी आणि विश्वास आप्पा हे आम्ही कितीतरी मतांनी निवडून आणू एवढी माझी अपेक्षा आहे. सर्व मतदार बंधूंना पण माहिती की विश्वास आप्पा किती कामाचा आहे. अर्ध्या रात्री सुखा दुःखामध्ये प्रत्येकाच्या विश्वास आप्पा धावून येतो आणि कोणत्याही कामामध्ये धडाडीने कार्यासाठी उभा राहतो. म्हणून मतदारांचा कौल हा विश्वास आप्पाच्या मागे असून सर्वच मतदार बंधू आजही आप्पाचं नाव घेता आणि आजही म्हणता का आप्पाला तिकीट भेटलं पाहिजे. आम्ही आप्पा माग सक्षम उभं राहू आणि आप्पाला बहुमताने निवडून देऊ. आपण बघतोय की प्रभाग क्रमांक 8चे सगळेच इच्छुक आहे. SC कॅन्डिडेट्स आहे, ST कॅन्डिडेट या माजी नगरसेविका आहेत, आपल्या उषाताई बेंडकुळे, आमचे मंडलाध्यक्ष आहे नारायण बापू जाधव, अशोक भाऊ आहेत, सगळेच उमेदवार, आम्ही प्रवीण पाटील आहेत. आम्ही सगळेजण एकत्रित आज सोमवार आहे, महादेवाचा दिवस आहे, तो बघून आम्ही फॉर्म भरलेला आहे. जरी घराणेशाही म्हटलं तरी पण आम्ही सगळेजण अगदी कंबर कसून पक्षासाठी काम करत असतो, समाजासाठी काम करत असतो. त्यामुळे पक्ष योग्य तोच निर्णय घेईल. माझ्याकडे एक कार्यकर्ता म्हणून बघावं ही माझी इच्छा आहे, ना काही सीमाताईंची मुलगी म्हणून बघावं. ओके. नमस्कार, मी सौ जान्हवी मनोज तांबे. आज आम्ही दोघांनी पण देशातील आपला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी CA मनोज साहेबराव तांबे व माझी पत्नी सौ जान्हवी मनोज तांबे. आम्ही भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे उमेदवारी अर्ज येत्या निवडणुकीसाठी दाखल केला आहे. धन्यवाद. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही अर्ज दाखल केलेला आहे व भारतीय जनता पार्टी आम्हाला AB फॉर्म देईल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्या भरोशावरच आम्ही आज व त्या बळावरच आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. मी श्रावण भाऊसाहेब शिंदे आज अर्ज दाखल केलेला आहे व सर्वांचे आभार मानतो. सर्वांना जय श्रीराम. आज मी भगवंत त्र्यंबक काकड, भारतीय जनता पार्टीचा माजी मंडल अध्यक्ष. लहानपणापासून मी भारतीय जनता पार्टीच्या एक विचारसरणीवर विश्वास ठेवून या पक्षामध्ये काम करत आहे. ही प्रभाग क्रमांक 10 मध्ये निवडणुकीचा अर्ज आज फॉर्म हा भरलेला आहे. सर्व नागरिकांना, प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्व नागरिक आणि सर्व मतदारांना एक विनंती करील की प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पार्टी जे 4 उमेदवार देतील त्या सर्वांना बहुमोल असं मतदान करून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. सर्वांना जय श्रीराम. मी दोघा पती पत्नीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीसाठी मी या ठिकाणी पक्षाने जर उमेदवारी आम्हाला देऊ केली, निश्चितपणे मतदारांच्या बळावरती 100% आम्ही निवडून येऊ असं या ठिकाणी सर्व चित्र आहे. 22 वर्ष या प्रभाग 10 मध्ये सामाजिक काम करत असून त्या कामाच्या निमित्ताने आम्ही हमेशा मतदारांच्या सर्व अडीअडचणीमध्ये, सुखदुःखामध्ये सदैव सामील होत असतो. दोघांपैकी पत्नीला मिळो अथवा मला मिळो, आम्ही सर्व
या ठिकाणी जनतेसमोर जाणार आहोत, कारण वेळोवेळी या सर्व घटकांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम. भारतीय जनता पार्टीचा क्रमांक 11 इच्छुक उमेदवार. आज आमचा फॉर्म भरला गेलेला आहे. तर सर्व नागरिकांना आणि सर्व वरिष्ठांना विनंती आहे की प्रचंड मतांनी विजय करतील. आज प्रभाग क्रमांक 11 मधून मी लोकेश अशोक गवळी आज फॉर्म भरलेला आहे. भारतीय जनता पार्टी ही नक्कीच या प्रभागावरती सभापती आणि नाशिक महानगरपालिकेत महापौर नक्कीच बसेल. पक्ष जोही काही उमेदवार देईल आम्ही सर्व एक दिलाने आम्ही त्याचं काम करू आणि 100% सत्ता आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नाशिक महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक ही आज सुरू झालेली आहे आणि मी प्रभाग क्रमांक 11 मधून भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला असून अतिशय नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या माध्यमातून आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केलेल्या कामाच्या माध्यमातून या प्रभागात भारतीय जनता पार्टीचा एक इच्छुक उमेदवार म्हणून मी आज नॉमिनेशन दाखल केलं असून पक्षाने उमेदवारी दिली तर मी निश्चित या प्रभागात मी व माझ्या सोबत पक्ष देईल ते उमेदवार निवडून आणेल. धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आज आम्ही प्रभाग क्रमांक 8 मधून सर्व उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आम्ही आज आमचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. आम्हाला विश्वास आहे पक्ष आम्हाला नक्की उमेदवारी देईल आणि येणाऱ्या 15 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच विजय निश्चित प्रभाग क्रमांक 8 मध्ये होईल याची मला खात्री आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आता प्रभागात जे फिरतोय त्याच्यात पण आम्हाला जो रिस्पॉन्स मिळतोय त्याचं पण त्या अनुषंगाने आम्ही बोलतोय की विजय आमचा निश्चित आहे आणि यापुढे पण आम्ही काम करत राहू. आणि माझ्यावर जे साथीदार उमेदवार आहे, माझी मिसेस आहे आता उमेदवार दीपाली सागर कोथमिरे, गायत्री किरण निगळ, किरण जाधव आहेत, विशाल ओंबड आहे, हे आमचे पॅनलचे उमेदवार आम्ही पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पक्षाने अजून उमेदवारी दिली जरी नसली तरी आम्हाला खात्री आहे की आम्हाला उमेदवारी निश्चित भेटेल आणि आम्ही निश्चित प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकू म्हणजे फडकू. जय महाराष्ट्र.